नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 आजच जी.आर. आलेला आहे। प्रामुख्याने भरती देखील सुरू झालेली आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म देखील सुरू झालेले आहेत। एकूण 5793 जागांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 ही ॲड आलेली आहे। प्रामुख्याने या जिल्हा न्यायालय भरती 2023च्या दृष्टीने या 5793 जागांसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत काय असणार आहे आणि अधिकृत जाहिरात काय आहे याच्या संबंधित सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्हा न्यायालय भरती 2023 5793 जागांसाठी एकूण पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत व जाहिरात काय आहे या ठिकाणी आपण पाहूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर देखील मी सांगितलेले होते की 2023 हे पूर्णपणे परीक्षेचं वर्ष आहे। पद छोटा असो मोठा असो, नोकरी किंवा जॉब मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या महागाईच्या काळामध्ये। त्यामुळे बघा या ठिकाणी जी.आर. काय आहे, या भरतीसाठी जाहिरात कोणती आलेली आहे बघा, कशा पद्धतीने पूर्ण पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत काय असणार आहे याची या ठिकाणी सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत। बघा, महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या अस्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात आहे। बघा या जाहिरातीमध्ये या भरतीची जाहिरात आहे, नेमकी माहिती काय आहे बघा। महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल या पदासाठी उमेदवारांच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। बघा, म्हणजे ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या जे काही पात्र उमेदवार आहेत त्या उमेदवाराकडून खालीलप्रमाणे म्हणजे या ठिकाणी जे तपशील देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। मी तुम्हाला आत्ता देखील म्हणलेले होते की शिपाई, हमाल हे पद देखील आजच्या या जमान्यामध्ये हलक्या स्वरूपातले नाहीत, कारण त्यांनाही ग्रेड पे जे असतं ते मानधन जे असतं, जे पगार असतं ते खूपच वाढीव असतं। त्यामुळे कोणत्याही पदाला कमी न लेखता या ठिकाणी भरती निघालेली आहे। या भरतीच्या दृष्टीने, या जिल्हा न्यायालय भरतीच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून पद महत्त्वाचं आहे। आजच्या काळामध्ये नोकरी ही महत्त्वाची व काळाची गरज बनलेली आहे। बघा या ठिकाणी या शिपाई, हमाल या पदाच्या भरतीसाठी या जाहिरातीमध्ये तपशील लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई, हमाल या पदासाठी प्रामुख्याने बघा, निवड यादी 568, कनिष्ठ लिपिक 2795 आणि शिपाई हमालसाठी 1266 आणि प्रतीक्षा यादी 146, कनिष्ठ लिपिक आहे 700 आणि शिपाई हमाल आहे 318। वेतन श्रेणी देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा। वेतन स्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लघुलेखक श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदासाठी वेतन स्तर काय आहे बघा। पात्रता आहे पान क्रमांक 2 वर, मुद्दा क्रमांक 2 वर दिलेला आहे सर्व पदासाठी। या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व पदासाठी या ठिकाणी बघा, वय शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे। बघा वय काय आहे, 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षापेक्षा जास्त नसावे अशी वयाची अट आहे। योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता, पात्रता लघुलेखक श्रेणी 3 साठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे।
कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। बघा महत्त्वाची बाब आहे बघा, जे कोणी विद्यार्थी जे काही उमेदवार आहेत ते कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे। त्यास जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे। कशासाठी तर लघुलेखक या पदासाठी श्रेणी 3 साठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र GCC TBC किंवा ITI यामध्ये इंग्रजी लघुलेखन 100 शप्रमी किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 किंवा त्याहून अधिक गती आणि इंग्रजी टंकलेखन 40 किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे। म्हणजे टायपिंग 30-40 दोन्ही स्पीड या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे या लघुलेखक श्रेणी 3 साठी। त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त MS ऑफिस, MS वर्ड, वर्डस्टार 7 आणि ओपन ऑफिस ORG या व्यतिरिक्त विंडोज आणि लिनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे यथास्थिती, महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ यथास्थिती, महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र यथास्थिती असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील पात्र होण्यासाठी उमेदवाराला काही त्याच अटी लागू आहेत बघा। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे। अगदी सेम पद्धतीने कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल आणि त्याच जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेची पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे आत्ता पाहिल्याप्रमाणे। तसेच टायपिंग 30-40 मराठी आणि इंग्रजी दोनही स्पीड पाहिजे हे या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे। आणि शिपाई हमाल या पदासाठी बघा काय आहे पात्रता, काय असणं गरजेचं आहे। उमेदवाराने किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी। हे कशासाठी तर शिपाई आणि हमाल या पदासाठी प्रामुख्याने कमीत कमी उमेदवाराने किमान 7वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची जी शरीरदृष्टी आहे, शरीरयष्टी आहे ती चांगली असणं गरजेचं आहे। त्यानंतर या तीनही पदासाठी अर्ज शुल्क काय असणार आहे बघा। प्रत्येक पदासाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये असणार आहे। टीप आहे बघा, भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही। तर बघा, परीक्षा नेमकं या तीनही पदासाठी परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे तेही या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतात की नेमकं या पदासाठी परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार आहे, नेमकी या चाचणी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे। लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई आणि हमाल या पदासाठी या तिन्ही पदामध्ये तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी त्या आवडीच्या पदासाठी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहात, त्यामुळे तुम्हाला तीनही पदाचे जे काही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। बघा, चाचणी परीक्षेचे नाव लघुलेखक श्रेणी 3, कनिष्ठ लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा असणार आहे। लघुलेखक श्रेणी 3 साठी नसणार नाही चाळणी परीक्षा। कनिष्ठ लिपिकसाठी गुण असणार आहे 40, शिपाई किंवा हमाल या पदासाठी चाळणी परीक्षा असणार आहे 30 गुणाची। इंग्रजी लघुलेखन चाचणी असणार आहे लघुलेखक श्रेणी 3 साठी 20 मार्काची। कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागू नाही ती। त्यानंतर शिपाई आणि हमाल पदासाठी देखील इंग्रजी लघुलेखन चाचणी नाही। त्यानंतर मराठी लघुलेखन चाचणी बघा, लघुलेखक श्रेणी 3 साठी 20 मार्काचा असणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील मराठी लघुलेखन चाचणी आवश्यक नाही। शिपाई आणि हमाल या पदासाठी देखील नाही। त्यानंतर इंग्रजी टंकलेखन चाचणी लघुलेखक श्रेणी 3 साठी 20 मार्काचा असणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी 20 गुणाचा असणार आहे आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी तो म्हणजे इंग्रजी टंकलेखन चाचणी लागू नाही। त्यानंतर बघा, मराठी टंकलेखन चाचणी तर बघा 20 गुणाची असणार आहे आणि मराठी टंकलेखन चाचणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील 20 गुणाची असणार आहे। शिपाई आणि हमाल या पदासाठी मराठी टंकलेखन चाचणी लागू नाही। त्यानंतर स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असणार आहे।
तर बघा या ठिकाणी लघुलेखक श्रेणी 3 साठी लागू नाही व तसेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी 20 गुणाची असणार आहे नाही। स्वच्छता आणि चापल्यता चाचणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील लागू नाही आणि हमाल किंवा शिपाई या पदासाठी 10 मार्काचा असणार आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी। त्यानंतर मुलाखत प्रामुख्याने 3ही पदासाठी बघा लघुलेखक श्रेणी 3 साठी मुलाखत असणार आहे 20 गुणाचा, कनिष्ठ लिपिक या पदासाठी मुलाखत असणार आहे 20 गुणाचा। त्यानंतर शिपाई किंवा हमाल या पदासाठी मुलाखत असणार आहे 10 मार्काचा। त्यानंतर एकूण गुण होणार आहेत 100, जेणेकरून या लघुलेखक श्रेणी 3 साठी एकूण गुण असणार आहेत 100। तसेच कनिष्ठ लिपिक याही पदासाठी एकूण गुण असणार आहेत 100 आणि या शिपाई किंवा हमाल या पदासाठी एकूण गुण असणार आहेत 50। अशा पद्धतीने एकूणच या 3ही पदासाठी परीक्षेचे स्वरूप असं असणार आहे। मुलाखत तसेच चाचणी कशा पद्धतीने असणार आहे ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहोत। उच्च न्यायालयाने लघुलेखक श्रेणी 3 या पदासाठी चाळणी परीक्षा घेण्याचा अधिकार कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार राखून ठेवला आहे। बघा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा। त्यानंतर या परीक्षेमध्ये बघा इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा ही खालीलप्रमाणे घेतली जाईल। तर बघा खालीलप्रमाणे घेतली जाईल। लवकरच याची सिरीज देखील आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सुरू करणार आहोत। इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडीच्या ज्ञानासह आपण जीकेचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून बदलत्या या काळामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये परीक्षा विचारण्याची पद्धत देखील बदललेली आहे। या बदलणाऱ्या या स्वरूपामध्ये आम्ही देखील आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्या या रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहोत। गेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेपासून आम्ही तुमच्या सोबत आहेत, नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील आम्ही तुमच्या सोबतच राहू। बघा या ठिकाणी या शिपाई हमाल या किंवा कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षा यांच्यासाठी चाळणी परीक्षा ही खालीलप्रमाणे घेतली जाणार आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण गुण 40 आणि प्रश्नांची संख्या काय असणार आहे बघा 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी आणि मराठी या भाषेतील प्रश्न असणार आहेत। म्हणजे इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषेमध्ये प्रश्न उपलब्ध असणार आहेत तुम्हाला। कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण गुण आहेत 40 आणि 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत। त्यानंतर पुढचं पद आहे शिपाई किंवा हमाल या पदासाठी पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकूण गुण असणार आहेत आपल्याला 30 गुणाची परीक्षा असणार आहे आणि 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न असणार आहेत आणि कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही समावेश केला जाईल। तर बदलत्या काळानुसार तर संगणकावर आधारित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास 1-2 प्रश्न विचारतातच, जरी त्या सिलेबसमध्ये नसेल तरीही बेसिक प्रश्न तुम्हाला कॉम्प्युटरवरती विचारले जातात, त्यामुळे कॉम्प्युटरचे प्रश्न देखील आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत। बघा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी देखील तुम्हाला कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या ज्या काही चाळणी परीक्षेमध्ये परीक्षा होणार आहे त्या चाळणी परीक्षेमध्ये संगणक ज्ञानावरील प्रश्नांचाही तुम्हाला समावेश केला जाणार आहे। अशा पद्धतीने आज आलेली अपडेट आहे। आजची सर्वात महत्त्वाची या ठिकाणी ही GR आहे, ही जाहिरात आहे। तर जिल्हा न्यायालय भरती 2023च्या दृष्टीने 5793 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। नेमक्या या जाहिरातीमध्ये या जिल्हा न्यायालय भरती 2023 5793 जागांसाठी आलेली अधिकृत जाहिरात या ठिकाणी आपण पाहिलेला आहोत। त्याच्यामध्ये पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षा पद्धत काय असणार आहे या जाहिरातीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। आजपासून ॲप्लिकेशन म्हणजे आजपासून परीक्षा फॉर्म भरायला देखील सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही त्या चॅनलची लिंक या ठिकाणी त्या साईटची लिंक ओपन करून तुम्ही फॉर्म भरू शकता। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।